पिंजरचे बीट जमादार म्हणतात, मला अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते. ऑपरेशन प्रहारचा फज्जा अनेक अवैध धंद्यांना उधाण. बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे पिंजर बीट मधील सुरू असलेल्या विविध अवैध धंद्यांविरुद्ध तसेच अवैध उत्खनन वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी मला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. त्यांच्यानंतरच मी कारवाई करू शकतो, असं विधान पिंजरचे बीट जमादार नागसेन वानखडे यांनी केल्यामुळे पोलीस प्रशासनावरील विश्वास सर्वसामान्य नागरिकांकडून उडाला असल्याचं चित्र दिसतंय. सन्माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जितजी चांडक हे स्वतः एक प्रामाणिक अधिकारी असून त्यांनी सर्वत्र जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे फरमान सोडलेले आहे. परंतु त्यांचे आणि स्थानिक ठाणेदाराच्या माघारी बीट जमादार हे अवैध धंद्यांना आणि अवैध उत्खनन वाहतुकींना प्रोत्साहन देत असल्याचं चित्र पिंजर आणि परिसरात दिसून येते. तालुक्याचे केंद्रबिंदू असलेले पिंजरचे बीट जमादार हे या ठिकाणी अजिबात मुख्यालयी हजर राहत नाही. त्यामुळे रात्री बेरात्री कधीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वास्तविकता त्यामुळे स्थानिक बीट जमादार आणि कर्मचारी तसेच डे नाईटचे ऑफिसर हे मुख्यालयी हजर राहणे अत्यंत गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी तसं होताना दिसत नाही. वास्तविकता पिंजर हे गाव अतिशय संवेदनशील असून या ठिकाणी अनेक वेळा जातीय दंगली घडलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी स्थानिक बीट जमादार हे मुख्यालय राहणे अत्यंत गरजेचं आहे. परंतु ते अकोल्यामध्ये राहत असल्याने कायदा व सुव्यवस्थेवर याचा फार मोठा परिणाम पडतोय. याचबरोबर पिंजर बीट जमादार यांच्या आशीर्वादाने पिंजर आणि परिसरामध्ये कमीत कमी 50च्या वर बेकायदेशीर वीट भट्ट्या महसूल विभागाच्या आशीर्वादाने सुरू आहेत. अवैध उत्खननांची वाहतूक रोखणे हा पोलिसांचा अधिकार आहे. परंतु हप्तेखोरीमुळे यावर कोणतीच कारवाई अद्याप झालेली नाही. तसेच बेकायदेशीर वीट भट्ट्यांवर येणारी रेती, मुरुम आणि राख हे विना रॉयल्टी आणल्या जात असल्याची माहिती माध्यमांकडे प्राप्त झाली आहे. शिवाय या वीट भट्टी मालकाकडे कायदेशीर लागणारी सर्व कागदपत्रे नसतानाही बेकायदेशीररित्या आणि हप्ते देऊन वीट भट्ट्या सुरू असल्याची तक्रार तालुक्यातील लोकांनी केली. हेच नव्हे तर स्थानिक बीट जमादार यांनी स्वतःहून कबुली दिली की मी सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध आणि बेकायदेशीर सुरू असलेल्या वीट भट्ट्यांवर आणि होत असलेल्या बेकायदेशीर वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी मला वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते, असं त्यांनी सांगितल्यामुळे पोलीस प्रशासनावरील विश्वास सर्वसामान्य लोकांकडून उडाल्यासारखं वाटतंय. तत्पूर्वीच सन्माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आल्या आल्या ऑपरेशन प्रहार ही मोहीम अवैध धंद्यांविरुद्ध आणि गुंडागर्दी विरुद्ध उभारली. या गोष्टीचा फार मोठा परिणाम सुद्धा झालेला आहे. परंतु एसपी साहेबांच्या माघारी पिंजरचे बीट जमादार हे अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत असून या भागात अवैध रेती आणि मुरुमाची सुद्धा बेकायदेशीर वाहतूक होतीये. पोलिसांच्या आणि महसूल विभागाच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या अवैध वीट भट्ट्यांमुळे प्रदूषणामध्ये फार मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. या बाबीला भ्रष्ट महसूल विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचं दिसून येत आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.